इथं अक्षरशः पोत्याने गुलाल उधळला जातो. तर काल मी गेले होते वीरच्या यात्रेला, म्हणजे श्रीनाथ मस्कोबा यात्रेला. आता मैत्रिणीचा ऐकून नवा कोरा ड्रेस तर घातला, पण येताना पूर्ण गुलालाने माखले होते. आता आमची वीरपासून नीरा खूप जवळ आहे, त्यामुळे एकही यात्रा लग्नाच्या आधी तर चुकवली नव्हती. पण लग्नानंतर फक्त 1-2 यात्रा चुकल्या असेल, नाही तर दरवर्षी मी यात्रेला येते. ही यात्रा आता 1 तारखेला चालू झालेली आहे आणि महाशिवरात्रीपर्यंत चालते. तर तुम्ही कधी आलाय का वीरच्या यात्रेला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर आलो. दोन्ही मावशांना आदीला जे पाहिजे ते घेऊन दिलं. आताची शॉपिंग तर झाली. त्यानंतर आम्ही आलो पाळण्यात बसायला. माझ्या अजिबातच इच्छा नव्हती, कारण फलटणच्या रामयात्रेत माझी पक्की जिरली होती. त्यामुळे हेच बसले फक्त याच्यामध्ये, फुल एन्जॉय केला यांना. आता हे बसलेत, आद्याला सुद्धा बसायचं होतं अशा बाईक राईडमध्ये. मग आद्यालाही बसवलं. आद्याची शॉपिंग झाली, पाळण्यात बसून झालं. मग आता भूक लागली होती आणि आज प्रगती म्हणली चला मी तुम्हाला जेवायला नेते. मग आम्ही फुल खुश मग जेवायला गेलो. मस्त चिकन थाळी वगैरे मागवली आणि वीर साईडला तर तुम्हाला माहिती आहे मच्छी किती फेमस आहे, म्हणून मच्छीसुद्धा मागवली. छान पोटभर जेवण केलं. आता परत कधी भेटायचं याचं प्लॅन केलं. त्यानंतर ह्या सगळ्यांना बाय बाय केलं आणि आम्ही सुद्धा घरी आलो.